नमस्कार मंडळी, कशा आहात? रामकृष्ण हरी. बघा, आज ढेबुरला बनवायचा आहे आणि त्याला मोकळ पण बोलतात. ते स्वच्छ पाण्याने धुतले तांदूळ आणि पाण्यामध्ये रात्री भिजत ठेवले आणि आता सकाळी काढले. आता भाजून घेते. हे बघा, तांदूळ भाजून झाले. हे बघा, असे लालसर भाजायचे आहेत. एकदम करपवायचे पण नाहीत आणि कच्चे पण नाहीत ठेवायचे. हे बघा कसे भाजले ते, है ना. हे बघा, 2 मिरच्यातून काकडी घेऊन आले. ते आता सोलून घेते आणि किसून घेते. ढेबुरल्यामध्ये काकड असली तरच चव येते. हे बघा, अशी काकडी किसून घ्यायची आहे वगैरे त्याच्यातलं काढायचं. हे बघा, काकडी किसून झालेली आहे. आता पाणी गरम करत ठेवते. बघा, काकडीमध्ये गूळ कापून घेते. पटकन विरघळेल ना पाण्यामध्ये. बघा, पाणी ओतते. चला आता आपण ढेबुरला बनवायला घेऊया. बघा, गूळ आणि काकडी टाकून घेते पाण्यामध्ये. बघा, काकडी शिजून झालेली आहे. गूळ पण नाही काय राहिलेला, सगळा विरघळला. ही बघा, वेलची टाकते. तांदूळ जात्यावर दळून घेतले. आता पाण्यामध्ये ओतते. बघा, पाणी बरोबर झालं त्याला. बघा, पाणी सुकेपर्यंत हलवत राहायचं आहे ना. पाणी सुकलंय. आता 5 मिनिटं झाकण ठेवायचं त्याच्यावर. चला, झाले काय बघूया. हे बघा, झाले. चला, या ढेबुरला तयार झाला.